कीर्तनाची वारी देवाची वारी कीर्तनाची वारी। सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला। महाराज सांगा ना, फक्त आशा धरून असतोय, आज मिळेल उद्या मिळेल, या सीझनला मिळेल पुढच्या सीझनला मिळेल, या वर्षी मिळेल पुढच्या वर्षी मिळेल, अशा आशेत त्याचा जन्म निघून जातो, परंतु सुखाचा भोग काही त्याच्या जीवनात घडत नाही। हिंडता दिशा शीन पावला, दश दिशा जीव हिंडत असतो, परंतु ते सुख त्याला काही मिळत नाही। मला सांगा ना, हे केल्याने सुख मिळेल, ते केल्याने सुख मिळेल, ते केल्याने सुख मिळेल, असा जो आशेने प्रयत्न करतो की नाही। बघा, एक उदाहरण ठेवून जाते। पूर्वी आमचे गुरुवर्य एक छानसा दृष्टांत सांगायचे, तो दृष्टांत मी तुम्हाला सांगून जाते। पूर्वी तेल पडण्याकरता तेली मंडळींच्या घरी बैल घाणे असायचे, अजूनही काही तेली मंडळींच्या घरी हे जपून ठेवलेत आठवण म्हणून। आणि पूर्वी तेली काय युक्ती करायचं माहिती का, त्या बैलाला हकलण्याकरता एक स्वतंत्र व्यक्ती नसावा, याकरता त्या बैलाच्या जुवाला अशी ओवाभर काठी पुढे बांधायचा, त्या काठीला हिरवी गवताची लोंबकळती पेंडी बांधायचा। ती पेंडी त्या बैलाला दिसत असायची आणि ती पेंडी मला मिळावी याकरता बैल आशेने काय करायचा, चालत राहायचा। परंतु दुर्दैव महाराजाचं, ती पेंडी काय त्या बैलाला मिळत नसायची आणि बैलाचं चालणं काही थांबत नसायचं। जसा तो बैल तशी तशी तुमची आमची व्यथा झालेली आहेत। आम्ही हे केल्याने सुख मिळेल, ते केल्याने सुख मिळेल, फक्त आशा धरून असतोय, परंतु सुख काही आम्हाला मिळत नाही। मला सांगा ना, आजपर्यंतच्या आयुष्यामध्ये आपण थोडे प्रयत्न केले का हो? कितीतरी प्रयत्न केले असतील, कितीतरी सायास केले असतील, परंतु मला सांगा, आजपर्यंतच्या आयुष्यामध्ये एवढे प्रयत्न करूनही ते सुख आम्हाला मिळालं का? नाही। दुःख ही कायमचं मिटलं का? नाही। आनंद ही कायमचा उपभोगता आला का? नाही। म्हणजे याचा अर्थ जरा लक्षात घ्या, आजपर्यंतच्या आयुष्यामध्ये एवढे प्रयत्न करूनही ते सुख आम्हाला प्राप्त झालं नाही, साध्य झालं नाही। याचं कारण असं, आम्ही जे सुखाकरिता प्रयत्न करतोय ते प्रयत्न चुकीचे घडतायत। ते प्रयत्न चुकीचे घडल्यामुळे आम्हाला इच्छित अशा साध्याची प्राप्ती होत नाहीत। कारण शास्त्राचा निर्वाधिक सिद्धांत असा आहे की साधन जर चुकलं तर इच्छित साध्याची प्राप्ती मनुष्याला कधीच होऊ शकणार नाही। म्हणून ते सुख जर आम्हाला साध्य करायचं असेल तर काय करा, हे सुख आहे कोठं हे शोधा, या सुखाचा शोध घ्या अगोदर। हे सुख आहे ते फक्त त्या परमात्म्याच्या चरणाजवळ। आपुला तो एक देव करुणी घ्यावा, आपुला तो एक देव करुणी घ्यावा, आपुला तो एक देव करुणी घ्यावा, आपुला तो एक देव करुणी घ्यावा। आपल्याला त्या सुखाची प्राप्ती होऊ शकणार नाही। मग तो सुखरूप भगवान परमात्मा आपलासा करण्याकरिता काय केलं पाहिजे, तर त्या संतांचा समागम घडला पाहिजे। जीवाचं आणि देवाचं मिलन घडून आणणारा मधला एकमेव दुवा कोण आहे, तर ते संत आहेत। म्हणून संतांचा समागम जीवनात घडला पाहिजे। महाराज, आतापर्यंत मी तुम्हाला संतांचा समागम जीवनात अत्यावश्यक का याची कारण मी तुम्हाला आता सांगितलं। ज्या तुकोबारांनी लोकांना सांगितलं, बाबांनो, तुम्हाला जर तुमच्या जीवनाची वाटचाल करायची असेल आणि इच्छित साध्य जर तुम्हाला प्राप्त करून घ्यायचं असेल तर काय करा, तर त्या संतांचा समागम जीवनात घडा।
अशा प्रकारे तुकोबारांनी लोकांना सांगितलं. परंतु त्यावेळेस लोक म्हणाले, महाराज तुम्ही सांगितलं की संतांचा समागम जीवनात करा. हो बाबांनो, का तर तुम्हाला सुख हवेत ना. सुखाकरिता देव आपलासा झाला पाहिजे आणि देव आपलासा होण्याकरता संत हाच एक मधला मार्ग आहे. कारण त्या भगवंताच्या अनुग्रहाकरता हेतुभूत 3 गोष्टी सांगितल्या. या हेतुभूत 3 गोष्टी कोणत्या? पहिला म्हणजे मनुष्य जन्म, मनुष्यत्व. तोही आता आपल्याला मिळालेला आहे. तो विषय आता तुमचा आमचा दुर्लभतेचा नाही. परंतु पुढची महत्वाची गोष्ट कोणती? मुमुक्षत्व. मनुष्यत्व मिळालं, परंतु मुमुक्षुताही निर्माण व्हायला पाहिजे. तो देव मला मिळावा अशी ही तळमळ निर्माण होणं म्हणजेच मुमुक्षुता निर्माण होणं. आणि अशी ही तळमळ निर्माण झाल्यानंतर आपल्याला मार्गदर्शन करणारे ते संत भेटले पाहिजे. आणि त्या संतांचं मार्गदर्शन जीवनात जर लाभलं तर निश्चित त्या भगवंताचा अनुग्रहही आपल्याला होऊ शकतो. म्हणून त्या भगवंताच्या अनुग्रहाकरता हेतुभूत या 3 गोष्टी सांगितलेल्या आहेत. त्यावेळेस काही साधकांनी तुकोबारायांनी सांगितलं, का हो तुकोबाराय, तुम्ही सांगितलं की संतांचा समागम हा जीवनात घडला पाहिजे. आता या मताच्या आम्ही झालो, परंतु आम्हाला पुढचं सांगा की तो कसा घडला पाहिजे. तुकोबाराय सांगतात, याबद्दल तुम्हाला सांगू की तो कसा घडला पाहिजे. हो, तो कसाही घडो, कुठल्याही एखाद्या प्रकाराने का होईना त्या संतांचा समागम जीवनात घडावाच. हेच तुकोबाराय अभंगाचा प्रथम संत समागम एखादी परी संत समागम एखादी परी तेथे राम नाम होईल श्रवण, घडेल भोजन उच्चिष्टाचे. तुकोबारायांनी सांगितलं, बाबांनो तुमचा हा जो प्रश्न आहेत ना, त्या संतांचा समागम कसा घडावा, याला माझं उत्तर असं आहे की तो कसाही घडो. कसाही म्हणजे हो, कुठल्याही एखाद्या प्रकाराने का होईना त्या संतांचा समागम जीवनात घडावा. तो निश्चित उपयोगाला येतो, वाया जात नाही. इतरांचा समागम नकोच, इतरांचा समागम जीवनात होऊच नये आणि संतांचा समागम जीवनात घडल्याशिवाय राहू नये. मला सांगा, विंचवाची भेट व्हावी का? होऊ नये. कधी होऊ नये? अहो कधीच होऊ नये. तशी समाजातही काही माणसं आहेत की त्यांना विंच म्हणायला काही हरकत नाही. महाराज, विंचवाच्या सर्वांगामध्ये विष आहेत. विंचवाच्या नाही, विंचवाच्या फक्त नांगीमध्ये विष आहेत, परंतु दुर्जनाच्या सर्वांगामध्ये विष आहेत. तसा म्हणून त्या दुर्जन व्यक्तीचा सुद्धा विंचवासारखा समागम आपल्याला कधीही होऊ नये. याचं कारण असं महाराज, आपण जशी संगती केली ना तसे विचार आपल्या ठिकाणी निर्माण होतात. जसे विचार तसा आचार आपल्या जीवनात घडतो आणि जसा आचार तशी गती मनुष्याला प्राप्त होत असते.
म्हणून चांगली गती प्राप्त व्हावी असं जर वाटत असेल ना तर चांगल्यांच्या समागमात या. चांगल्यांच्या समागमात आल्यानंतर चांगले विचार निर्माण होतील, चांगला आचार घडेल आणि चांगलीच गती मनुष्याला प्राप्त होईल. परंतु वाईटाच्या संगतीत गेला ना महाराज त्याचं वाईटच होतं. तुम्ही बघा, चांगल्यांच्या संगतीत जर गेला ना पायी दिंडी सोहळ्यात तरच दिंडी धरून चालतो, नाहीतर मोकारांच्या संगतीत गेला ना याची दिंडीची पंढरपुरापर्यंत गाठ भेट नाही. चांगल्यांच्या संगतीत गेला तर तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी भजन म्हणेल, कीर्तन ऐकेल, गंगेवरती स्नानाला जाईल. परंतु वाईटाच्या संगतीत गेला ना महाराज तर तीर्थाच्या ठिकाणी तमाशा पाहणारी माणसं आहेत समाजात. म्हणून वाईटाच्या संगतीत जाऊ नये. वाईटाच्या संगतीत गेल्यानंतर माणसाची कशी हानी होते याची 2-3 स्थळं मी तुमच्या समोर ठेवून जाते. एका पाण्याच्या थेंबाने काय केलं माहितीये का? तापलेल्या लोखंडाची संगती केली. काय झालं असेल हो त्याचं? बाष्पीभवन झालं आणि तो तिथेच संपला. त्याचं नाव देखील या जगात शिल्लक राहिलं नाही. परंतु त्याच पाण्याच्या थेंबाने एका कमलपत्राची संगती केली. आता काय झालं असेल? अहो तो मोत्यासारखा चमचमू लागला. परंतु तोच पाण्याचा थेंब स्वाती नक्षत्रात एका शिंपल्यामध्ये पडला. आता काय झालं असेल हो? हो मोतीच झाला. म्हणजे जशी संगती केली ना तशी गती मनुष्याला प्राप्त होत असते. तुकोबरायांचा दृष्टांत सांगते. हिऱ्याची परीक्षा काय? जो हिरा ऐरणीवरती ठेवून वरून घनाने जरी घाव घातले जरी तो फुटत नाही त्याला हिरा म्हणता महाराज. परंतु तुकोबराय सांगतात असा घनाच्याही घावाने न फुटणारा हिरा ढेकणाच्या संगतीत गेल्याने संगे हिरा जो